राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी. 1 ऑगस्ट 2026 पासून विशेष आर्थिक क्षेत्रात अर्थात किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली. मात्र महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात म्हणजे किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारीवरील बंदी 15 ऑगस्ट पर्यंत कायम राहणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागानं दिली. पावसाळ्यात माशांचा प्रजनन काळ असल्यामुळे मत्स्य संपत्तीचं संवर्धन आणि पुनरुत्पादन व्हावं या उद्देशाने दरवर्षी मासेमारी बंदी लागू केली जाते. यंदा केंद्र शासनाने पश्चिम किनारपट्टीवरील विशेष आर्थिक क्षेत्रात 31 जुलै पर्यंत 61 दिवसांची बंदी लागू केली. त्यामुळे 1 ऑगस्ट पासून या क्षेत्रात मासेमारी पुन्हा सुरू होणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्र शासनानं राज्याच्या प्रादेशिक जलक्षेत्रातील मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्ट पर्यंत वाढवल्याने किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंतच्या समुद्रात मासेमारी करण्यास अद्याप परवानगी नाही. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारी करताना निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेचं आणि सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलंय. तसेच बंदीच्या कालावधीत प्रादेशिक जलक्षेत्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सागरी मत्स्य व्यवसाय नियमन अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील विभागानं दिला आहे.